नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, बातमी आहे रुग्ण हक्क अभियान या संघटनेची। रुग्ण हक्क अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश दादा गायकवाड, संघटनेचे सचिव प्रवीण पवार आणि संघटक प्रमोद जाधव यांनी ही बातमी पाठवली आहे। HN रिलायन्स अर्थात हरकिसनदास हॉस्पिटलच्या बाबतची ही बातमी आहे। हे हॉस्पिटल धर्मादाय हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलने धर्मादाय तत्वानुसार गोरगरिबांना अल्प उत्पन्न दरात सवलती देणं आवश्यक आहे, परंतु इथे कोणत्या सवलती दिल्या जात नाहीत असा आरोप या पदाधिकाऱ्यांचा आहे। धर्मादाय आयुक्तांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी या रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे। रुग्ण हक्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णांमध्ये गरीब रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी ही संघटना सातत्यानं कार्यरत आहे। त्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये आले एक वयोवृद्ध महिला कविता सुरेश आजरेकर, मुक्काम पोस्ट जामसंडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या बाबतीत ही तक्रार असून नेमकी तक्रार काय आहे ते रुग्ण हक्क अभियान संघटनेचे सचिव प्रवीण पवार आणि संघटक प्रमोद जाधव यांच्याकडूनच ऐकू। नमस्कार, जय भीम, जय संविधान। आम्ही रुग्ण हक्क अभियानचे पदाधिकारी, मी रुग्ण हक्क अभियानचा सचिव प्रवीण शिवराम पवार व माझ्यासोबत आहेत प्रमोद नाना जाधव, हे रुग्ण हक्क अभियानचे संघटक आहेत। आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही या संघटनेच्या वतीने आपल्या गरीब रुग्णांना, सामान्य जनतेला अल्प दरामध्ये मोफत पद्धतीने शासकीय उपक्रमातून कशाप्रकारे आरोग्यविषयक सुविधा मिळवल्या जातील याबाबत आमचा लढा आहे, संघर्ष चालू आहे। आज आम्ही इथे आलेलो आहोत रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, जे जुनं नाव आहे हरकिसनदास नरोत्तमदास हॉस्पिटल म्हणून। हे हॉस्पिटल रिलायन्स फाउंडेशनने धर्मादाय तत्वावरती हे हॉस्पिटल चालवण्यासाठी घेतलेलं आहे, परंतु या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी आणि इथल्या समाजसेवकांनी गरीब रुग्णांना उपचार मिळण्यापासून अलिप्त ठेवलेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या योजनेमध्ये निर्धन गटातील लोकांना मोफत आणि अल्प उत्पन्न दरातील रुग्णांना अल्प दरात म्हणजे 50% उपचाराच्या शुल्कामध्ये सवलत दिली जाते, परंतु या हॉस्पिटलमध्ये असं दिसून येत आहे की गरीब रुग्णांसाठी, सामान्य जनतेसाठी त्यांना सुविधा दिली जात नाही। तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की आरोग्य विभागाला, आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, तसेच या पंतप्रधानांना, या देशाच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींनासुद्धा माझं आव्हान आहे की या देशामध्ये चालू असलेल्या या व्यवस्थापकांच्या, या भांडवलदारांच्या पद्धतीला रोखण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचलावे, जेणेकरून सामान्य जनतेला जास्तीत जास्त आरोग्यसेवा मोफत आणि अल्पदरात मिळून द्यावी। आज मी आलेलो आहे एका सिंधुदुर्गामध्ये राहत असलेल्या एका गरीब महिलाच्या उपचाराकरता आलो होतो, परंतु या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी आणि सोशल वर्कर जे आहेत, जे समाजसेवक आहेत, योगेश पाटील, हे नाना प्रकारचे कारणं सांगून लोकांना पळवत आहेत आणि त्यामुळे लोकांना उपचार मिळत नाही। तसेच जो धर्मादाय आयुक्ताचा जो बोर्ड असायला हवा आहे मोफत उपचार मिळण्याच्या बाबतीत, तो इथे कुठेही दिसत नाही। तसेच येथे राखीव खाटा ठेवल्या पाहिजेत गरिबांसाठी, त्याचीसुद्धा नोंद कुठेच नाही। तरी मला धर्मादाय आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना आव्हान आहे की आपण या अनागोंदी कार्यक्रमाला, या भांडवलदारांच्या हुकुमशाहीला रोखण्यासाठी आपण जनतेसाठी पाऊल उचलावं, एवढीच मी आपणास वारंवार रुग्ण हक्क अभियानाच्या या संघर्षातून
आपणास आवाहन करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना समान हक्क अधिकार मिळावा ही याच अनुषंगाने हा मी व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवत आहे. आणि एक घ्या ना समाजसेवक आहेत ना त्यांना गेटवरती बसवण्यात यावं. तसेच धर्मादाय आयुक्तांना एक विनंती आहे की समाजसेवक जे आहेत त्यांनी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारामध्ये बसावं जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना या योजनेबद्दल माहिती मिळावी. जय भीम जय संविधान. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.